जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. आज ऐकूया परमपूज्य स्वामी माधवानंद यांनी लिहिलेल्या संत तुकारामांच्या निवडक अभंगातून दिव्यत्वाचा संस्पर्श या पुस्तकातील प्रवचन 3 योगी तुकाराम, त्याचा भाग 11. धारणा आणि ध्यान. नाम धरून लक्ष कुठं ठेवायचं? तर महाराज असं म्हणतात, येथून या ठाव अवघे लक्षायाचे भाव, उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान. आघाता वेगळा असे ठाव हा निराळा, तुका म्हणे स्थळ धरुनी राहिलो अचळ. येथोनिया ठाव हा अर्धचरण पुढच्या अवघे लक्षायाचे भाव या अर्धचरणाशी संबंधित आहे. सर्व भाव म्हणजे वृत्ती जिथून निर्माण होतात तो भाग कपाळाच्या मध्यापासून मस्तकाच्या 8 टाळूपर्यंत आहे. योगानुभूती, चैतन्याची जाणीव इथेच होते, म्हणून याला चिदाकाश असं म्हणतात. भ्रूमध्यापाशी जे संवेदनाक्षम स्थान आहे त्याला आज्ञाचक्र असं म्हणतात. इथंच आपण गंध, बुक्का, कुंकू लावतो, ते देवाचं स्थान आहे. या शरीरातल्या उंच भागात देवाचे चरण म्हणजे देवपद आहे. उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान, तिथे जाणीव स्थिरावते. हे ठिकाण सर्व ज्ञानेंद्रियांच्या वर आणि सर्व बाह्य संवेदनांच्या आघातापासून स्वतंत्र असं आहे. आघाता वेगळा असे ठाव हा निराळा. हे जे स्थळ आहे ते अगदी पक्क धरून राहिलो म्हणजे तिथंच लक्ष ठेवून अचळ राहिलो आहे. यालाच योगाच्या भाषेत धारणा असं म्हणतात. देशबंध चित्तस्य धारणा. कुठल्या तरी एका ठिकाणी चित्त बांधून टाकल्यासारखं करणं हे 2 गोष्टीमुळं होतं. एक म्हणजे जागा आणि दुसरी म्हणजे मंत्र. जागा म्हणजे जिथं लक्ष ठेवायचं ते शरीरातलं स्थान, आणि मंत्र म्हणजे एकाग्रतेसाठी मनाला दिलेलं आलंबन. अशा पद्धतीनं प्रथम नामाच्या प्रत्ययाची, नंतर शांतीच्या प्रत्ययाची आणि चैतन्याच्या प्रत्ययाची एकतानता त्यांनी अनुभवली. हेच ध्यान होय. शब्द नाहीत, वृत्ती नाही, अशी मौन अवस्था त्यांना प्राप्त झाली. ठाईच बैसून आसनस्थ होऊन धारणा धरून नाममंत्राच्या आधारानं एकत्रित केल्यानं हळूहळू बाकीच्या सर्व गोष्टींचा विसर पडलेला आहे, अशा अवस्थेपर्यंत ते पोहोचले. ती अवस्था वर्णन करताना ते म्हणतात, चिंतेने अचिंत राहिलो निश्चळ, तेच किती काळ वाढवावे. अबोल्याचा काळ आता ऐशावरी, वचनाची उरी उरली नाही. करू आला तो केला लवला हो, उरोच संदेह दिला नाही. तुका म्हणे मोहो परतेची ना मार्गे, म्हणून त्यागे त्याग झाला. आता शरीर तर एके ठिकाणी लक्ष लावल्यानं निश्चळ आहे, पण नामाच्या सहाय्यानं परमात्म्याचं चिंतन करता करता अचिंत्य झालो आहे. चिंतन करता करता अचिंत अशी स्थिती प्राप्त होते. हा शब्दसुद्धा मोठा सुंदर आहे. याच शब्दाचं वर्णन भगवद्गीतेत असं केलंय, परमं पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतयन. त्या परमपुरुषाचंच अनुचिंतन करावं. तो राहतो कुठे? तर रेख रूप जेही है नहीं, अधर धरो नहीं देह,
गगनमंडल के मध्य में रहता पुरुष विदेह, असं कबीराने त्याचं वर्णन केलंय. त्या ठिकाणी जाणीव केंद्रित केल्यानं तिथंच त्याची अनुभूती येईल. नाम धरून राहिल्यानं हळूहळू सर्व प्रकारच्या जाणीवा निघून जातील. दुसरं त्यांनी असं म्हटलंय की चिंतन जर करायचं तर कुणाचं चिंतन करायचं, तर जो अचिंत्य आहे त्याचं चिंतन करा. पण हे कसं करणार, तर ज्या ठिकाणी सर्व चिंतन थांबतं त्या अवस्थेत अचिंत्याचं चिंतन होत असतं. जशी ऐहिक चिंतनाला विचारांची परंपरा आहे, तशी परमात्म्याच्या चिंतनाला विचारांची परंपरा नाही. उलट विचारांची परंपरा जिथं थांबून जाईल तिथं अचिंत्य परमात्म्याशी एकरूपता अनुभवता येईल. हेच अचिंत्याचं चिंतन होय. असंच एकरूप होऊन तुकाराम महाराजांनी चिंतन केलं. ते किती काळ, त्याला सीमाच नाही. त्यांचं काळाचं भान निघून गेलेलं होतं. जोवर मी अशी वेगळेपणाची जाणीव धरून ध्यान चालू होतं तोवर काळाचं भान होतं, पण नंतर ते राहिलं नाही. आता शब्दरहित अवस्था प्राप्त झाली. त्याला त्यांनी अबोल्याचा काळ हा शब्द वापरला. शब्दसुद्धा किती गोड. किंचितही शब्द अंतःकरणात उठत नाहीत असा काळ, अशी अवस्था. वचनही उरलं नाही आणि उरामध्ये वचनाची आवडही उरली नाही. या स्थितींचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज मौन जपमाळ या शब्दात करतात. मौन याचाच अर्थ मनाची मौन अवस्था. नाम घेता घेता अशी अवस्था प्राप्त झाली की मनानं शब्दही सोडून दिले, नामही सोडून दिलं. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, सोहम तेही अस्तवले, म्हणजे सोहमसुद्धा निघून गेलं. अशा प्रकारची अवस्था म्हणजे तुकोबांचा अबोल्याचा काळ होय. या अवस्थेत आम्ही अबोल अबोल अबोली बोलू बोल, गुरु निशब्दाची बीजे आम्हा प्राप्त आत्मकाजे. गुरूंशी बोलणं कसं आहे, तर अबोली केलेले बोल, न बोलता बोलणं आहे. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, न चालता धनंजया चालणे येथीचे. मग न बोलता थोडासा जो नामाचा शब्द होता तो सुद्धा निघून गेला. मग काय राहिलं, तर ज्याचं नाम तो प्रकाशित झाला, प्रकट झाला. माझं स्वरूप आणि त्याचं स्वरूप एक आहे अशी अनुभूती आली. त्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज योगाच्या परिभाषेत असं म्हणतात की शब्दाचा दिवा मावळला. म्हणजे काय, एखाद्याला अगदी गुडूप अंधारात झोपायची सवय असते आणि दुसऱ्यांकडे गेल्यावर कुठेतरी बारीक दिवा लावलेला असतो, त्यामुळं त्याला झोप येत नाही. मग सर्वजण झोपल्यावर तो हळूच उठून दिवा मालवतो आणि निवांत झोपी जातो. त्याप्रमाणे शब्दाचा दिवा जोपर्यंत आहे तोपर्यंत जाणीव पूर्णपणाने चैतन्यात विलीन होत नाही. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.